अमरावती से दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। इंस्टाग्राम चैट पर शुरू हुआ विवाद इतना बढ़ गया कि एक 24 वर्षीय युवक की बेरहमी से हत्या कर दी। इस मामले में पुलिस ने 4 आरोपियों को पहचान की है, जिनमें 3 नाबालिग बताए जा रहे हैं। अमरावती के राजेंद्र कॉलोनी इलाके में 24 वर्षीय शेख अफाक शेख अकील की धारदार हथियार से हमला कर हत्या कर दी गई। पुलिस की शुरुआती जाँच में सामने आया है कि मृतक और आरोपियों के बीच पिछले कुछ दिनों से इंस्टाग्राम चैट को लेकर विवाद चल रहा था। विवाद सुलझाने के लिए दोनों पक्ष आमने सामने मिले, लेकिन बातचीत के दौरान फिर झगड़ा हो गया और आरोपियों ने युवक पर जानलेवा हमला कर दिया। हमले में युवक का हाथ का पंजा भी काट दिया गया। घटना का सीसीटीवी फुटेज भी सामने आया है, जिसके आधार पर पुलिस जांच कर रही है। पुलिस के अनुसार इस मामले में 4 आरोपी सामने आए हैं, जिनमें 3 नाबालिग है। आरोपियों से पूछताछ के बाद पूरे घटनाक्रम का खुलासा की उम्मीद होने की जानकारी है। पोलीस स्टेशन फ्रेझरपुराच्या हद्दीमधली ही सकाळी 8:30च्या दरम्यानची घटना आहे। त्यामध्ये एकाचा हात सुरुवातीला कापल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। मग त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथे त्याची डेथ झाली। या प्रकरणामध्ये आपण 4 आरोपी जे आहेत त्यांचा शोध आपण घेत आहे। 4 आरोपी यामध्ये आपण निष्पन्न केलेले आहेत। त्यामधले काही आरोपी जे आहेत ते मायनर आरोपी आहेत आणि हे प्रकरण जे आहे ते मुलीच्या प्रकरणावरून हे झालेलं एकंदरीत प्रायमरी फेसी आपल्याला माहिती मिळत आहे। आरोपीचा आपण शोध घेत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे आणि आपण ट्रेस करतोय आरोपींना। सर, प्रायमरी फेसी तरी आपल्याला त्यामध्ये 3 आरोपी हे मायनर दिसतात आणि एक आरोपी जो आहे तो आपल्याला मेजर त्यामध्ये दिसतोय। पण आपण त्याला व्हेरीफाय करण्याची आपल्याला आवश्यकता आहे। व्हेरीफाय केल्यानंतरच आपल्याला क्लिअर होईल की मेजर आहे की मायनर। घटनाक्रम असा आहे की यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र आणि हा एक मयत व्यक्ती असे 3 जण चहा प्यायसाठी या ठिकाणी आले म्हणून सांगतात ते। आणि त्यानंतर मग ते मुलीच्या प्रकरणावरून जे मॅटर आहे ते मिटवण्यासाठी या मुलांनी सॅम कॉर्नर या ठिकाणी त्यांना बोलवल्याचं ते सांगतात आणि त्या ठिकाणी मग त्यांचं सुरुवातीला आपल्याला बोलचाल करताना ते दिसत आहेत आणि बोलचाल करत असतानाच त्यांची वादावादी झाल्याचं दिसते आणि त्यामधून हा प्रकार झालेला आहे।